रामकृष्ण हरी हा असणारा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दहेगाव या गावाला पाडव्याला सुरू झाला होता आणि आज त्यांचा सांगता झाली बघा. आणि कोरवाडी ग्रामस्थ हा सोहळा घेऊन जात आहेत. आपण बघू शकता ऊन असल्यामुळे आमचा ड्रोन थोडा काम करत नाही आहे, पण हे बघा दूरपर्यंत तुम्ही थोडं बारकाईने बघा. हे दहेगाव आहे. आपण आता तुम्हाला सिरियल नंबरनं गावं दाखवणार आहोत. दहेगावच्या पाठीमागं जे दिसतं हे करंजी गाव आहे बघा. आणि या बाजूला इकडं संक्राळा आहे. संक्राळाची दिशा पण तुम्ही बघू शकता. इकडं हे बघा संक्राळा गाव, कुंभेफळ, कोल्पा, बामणी हा परिसर आहे. पूर्णेचा तीर आहे. आता या पूर्णेच्या तीराकड इकडंच असणार हे कोरवाडी गाव आहे. सावंग्या भांबळे सावंगी हे गाव आहे. हे बघा येलदरीचं धरण तुम्हाला इथून दिसतं. थोडं बारकाईनं बघण्याचा प्रयत्न करा. हा अलीकड कोरवाडीचा तांडा आहे. आणि हे बघा हे सावंगी गाव आहे. पालखी चाललीच आहे. आपला ड्रोन थोडा वरती गेलेला असल्यामुळे थोडं तुम्हाला आकृती छोटी दिसत असेल. आता लहान लहान मुली येतात, कारण या मुलीचं अंतकरण फार भरून येतंय. कारण मुलींनी या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं होतं. त्या गावाला सुतक पडल्यामुळे मुली आता निरोप घेतात पालखी सोहळ्याचा आणि इथून प्रस्थान ही पालखी कोरवाडी या गावाकडे करणार आहे. हे जे तुम्ही गाव बघता इकडं आता कोरवाडी, सावंगी, भांबळे, सायखेडा, बेलखेडा, उमरद, वज्जर हा इकडचा परिसर आहे. इकडल्या परिसराला मार्गस्थ आता ही पालखी झालेली आहे. थोडी दुपारचे 3 वाजत आहेत. थोडी विसाव्याला उन्हाची पालखी या ठिकाणी थांबलेली आहे. हा परिसर बामणगाव इकडला परिसर आहे. हनोदखेडा असा इकडला चारथाना हा परिसर आहे. इकडा हा परिसर असणारा दहेगावचा आहे बघा. हा जो रोड दिसतो, हा जो ध्वज दिसतो शिवाजी महाराजांचा, हा रोड दहेगाव परिसरात